सध्या भुजबळ नाराज आहेत आणि नाशिकमध्ये समता परिषदेची बैठक सुरू आहे। या बैठकीला आता भुजबळ उपस्थित झालेले आहेत आणि या बैठकीत छगन भुजबळ काय नेमकी भूमिका घेणार आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। भुजबळ हे प्रचंड संतप्त झाल्याचं काल आपण पाहिलं। पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला माध्यमांनी आणि त्यावर वरिष्ठ कोण अशा प्रकारे त्यांनी प्रश्न उपस्थित केला। एकंदरीतच मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी ज्या दिवशीपासून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशीपासून ठिकठिकाणी निदर्शनं केली आणि आपला संताप व्यक्त केला। भुजबळ आज विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असताना इकडे नाशिकमध्ये आहेत आणि भुजबळ फार्म हाऊसवर भेटीगाठींचं हे सत्र सुरू आहे। तर भुजबळांना भेटण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत। तर भुजबळांच्या निवासस्थानी भुजबळ फार्म इथं हे कार्यकर्ते दाखल झालेत आणि मंत्रिपद मिळण्यासाठी सगळेच जण आग्रही आहेत आणि त्यासाठी आता कशा पद्धतीने राष्ट्रवादीकडे सगळे जण अप्रोच होतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र भुजबळ हे तीव्र नाराज असल्याचं कालपासून आपल्याला पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया तशाच होत्या आणि समर्थकांमध्ये विशेष असा मोठा संताप दिसतोय। नाशिकमध्ये तर काल टायर जाळून संताप व्यक्त करण्यात आला होता। त्यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये संताप व्यक्त केलेला होता। तर भुजबळ आता बैठकीला उपस्थित आहेत, कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधतात आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे या सर्व घडामोडींमध्ये नाशिकमध्ये लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया योगेश यांच्याकडे। योगेश, नाशिकमधल्या घडामोडींकडे खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं सध्या लक्ष लागलंय, कारण राष्ट्रवादीतले पहिल्या फळीतले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्यामुळे नाराज होते। आज ते चर्चा करताना दिसतात। काय काय नेमक्या घडामोडी घडतात, काय राजकीय वातावरण नाशिकमधलं तापलेलं दिसतंय? खरंय, छगन भुजबळ हे नाशिकचे नेते म्हणून ओळखले जातात आणि इतकंच होत तसंच नाही तर राज्यातले ओबीसीचे नेते म्हणून ओळखले जातात। मराठा आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांना सातत्याने त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांनी आपलं ओबीसीचं नेतेपण जे आहे ते सातत्याने दाखवून दिले आणि अशात त्यांना मंत्रिपद न दिल्यामुळे नाशिकच्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या माळी समाजामध्ये आणि विशेष म्हणजे समता परिषदेमध्ये ओबीसीच्या या सर्वत्र कार्यकर्ते जे आहेत हे सर्व कार्यकर्ते नाराज झालेत आणि सर्व कार्यकर्ते आज भुजबळ फार्मवर या ठिकाणी आलेले आहेत। काही येवला मतदारसंघामध्ये सुद्धा येणार आहेत। आता भुजबळ फार्मवर हे सर्व कार्यकर्त्यांनी घोषणा वगैरे देत भुजबळांना मंत्रिपद द्यावं अशी मागणी केलेली आहे। त्याच सर्व कार्यकर्त्यांसोबत आता छगन भुजबळ यांचा एक छोटीशी बैठक या ठिकाणी सुरू आहे। एका हॉलमध्ये त्यांची सर्वांची मतं जाणून घेत आहेत आणि त्याचबरोबर आपण काय करायला हवं, पुढची दिशा काय असेल, एकूणच जरांगे यांचं आंदोलन तोंडावर आहे व आमरण उपोषणाचा त्यांनी इशारा दिलाय। तर या ते सगळ्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि आपली पुढची दिशा काय ठरवावी याबाबत कार्यकर्त्यांना काय वाटतंय हे पण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि संपूर्ण सारांश घेऊन मग ते उद्या दुपारपर्यंत आपला निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा आहे। मात्र एकूणच भुजबळ हे आपल्याला नाराज दिसत आहेत, संतप्त दिसत आहेत आणि ते पक्ष सोडण्याच्या स्थितीमध्ये सुद्धा दिसत आहेत। त्यामुळे ते घाईघाईनं निर्णय न घेता विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आपल्याला दिसून येतं। ठीक, योगेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे काय नेमका भुजबळ आता निर्णय घेतील, कारण त्यांच्यावर अन्याय झाल्याची खरं तर प्रतिक्रिया संपूर्ण राज्यामध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये आहे, ओबीसी नेत्यांमध्ये आहे आणि म्हणूनच त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। जरूर आपण या सर्व नाशिकमधल्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपण चर्चा करू। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर भुजबळांना मंत्रिपद मिळण्यासाठी तिथला महिला वर्ग कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि काय नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया आहे जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। महायुतीच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत आणि यांनाच भेटण्यासाठी आता नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरामध्ये महिला ज्या आहेत त्या भेटण्यासाठी आलेल्या आहेत। भुजबळ साहेबांना मंत्रिपद न मिळालं आहे आणि त्यात सगळेच जण नाराज आहेत। तुमचं काय मत? 2 दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। आम्हाला असा प्रश्न पडतो की ओबीसी कुठे संपत चाललेला आहे का? कारण खऱ्या अर्थाने ओबीसीचं नेतृत्व, ओबीसीचा आवाज हे भुजबळ साहेबच आहेत, आपण सर्वजण जाणतो आहोत आणि त्यामुळे समस्त ओबीसीचा असा गैरसमज झालेला आहे की हे नेतृत्व डावलल्यामुळे उद्या आमचं अस्तित्व नष्ट होतंय का? 100% आम्ही नाराजच राहणार ना आणि साहेबांना विनंती आम्ही कसं काय करणार? साहेब जे म्हणतील तीच आता पूर्व दिशा आणि तेच आम्ही करणार। आम्ही पूर्ण महिला वर्ग नाराज आहे आणि आमच्या साहेबांसोबत
म्हणजे साहेब हे दिग्गज नेते आहेत. खूप म्हणजे त्यांचा पूर्ण कार्यकाळ याच्यात गेलेला आहे आणि अशा वेळेस साहेबांना डावरणं म्हणजे खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. परंतु साहेब सर्व समाजांसाठी काम करतात आणि तुम्हाला जर ओबीसींची मतं लागतात पण मग ओबीसींचा नेता का लागत नाही, त्यामुळे आम्ही आज खूप संतापलेलो आहोत. जे साहेब म्हणतील तीच आम्ही पूर्व दिशा राहणार आहे आमच्या. जर मिळाला नाही तर आपला आक्रोश जो आहे तो रस्त्यावर उतरून आम्ही दाखवू असा ज्या भावना आहे त्या महिला वर्गांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाडजी 24 तास नाशिक.